सायबर क्राईम हे त्या मानाने सोप्या पद्धतीचा क्राईम आहे, ज्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो. आपल्याकडे अजूनही डेटा प्रायव्हसी हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. मुलांच्या कन्सेंट शिवाय मुलांविषयीची एकही गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये गेली नाही पाहिजे, याच्याबद्दल माझं अतिशय ठाम मत आहे. कुठल्याही सबस्टन्स ॲडिक्शन मध्ये आपला मेंदू जशा पद्धतीने काम करतो तसाच पद्धतीने तो इंटरनेट ॲडिक्शन मध्ये काम करतो. म्हणूनच इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर, गेमिंग ॲडिक्शन डिसऑर्डर असे शब्द आहेत. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुमचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत सायबर सिक्युरिटीबद्दल. फ्रॉड जेव्हा ऑनलाईन होतं ते कसं ओळखायचं आणि काय करायचं याबद्दल. हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावर गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मुक्ता चैतन्य. नमस्कार मुक्ता. नमस्कार. मी थोडक्यात ओळख करून देते. मुक्ता चैतन्य या एक मुक्त पत्रकार आहेत, लेखिका आहेत, समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत आणि समाज माध्यमं आणि मनुष्य यामधलं जे नातं आहे ते त्या एक्सप्लोअर करतात. सायबर मैत्र या त्यांच्या संस्थेद्वारे 50,000हून अधिक लोकांपर्यंत सायबर जागरूकता त्यांनी पोचवलेली आहे. त्यांनी 7 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांचा स्वतःचा पॉडकास्ट आहे स्क्रीन टाईम विथ मुक्ता. तर अशा मुक्ताजी आज आपल्याकडे आलेल्या आहेत. नमस्कार मुक्ता. मी तू म्हटलं तर चालेल? अगदी. तर आपण लगेच विषयाकडे वळूया. सायबर क्राईम होतात आपल्याकडे न्यूजपेपरमध्ये, म्हणजे वर्तमानपत्रात आपण रोजच वाचतो. आपल्याला ऑनलाईन अनेक लोक सांगतात की असं माझ्या शेजाऱ्यांबरोबर झालं किंवा माझ्या आई वडिलांबरोबर झालं. तर हे प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. ते का वाढलंय? सगळ्यात सोपा गुन्हा आहे तो, कारण त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली काही करावं लागत नाही. एखाद्याचं अपहरण करायचंय, एखाद्याचं पॉकेट मारायचंय किंवा इतर कुठलेही अशा पद्धतीचे क्राईम्स करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची मॅनेजमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पण सायबर क्राईम हे त्या मानाने सोप्या पद्धतीचा क्राईम आहे, ज्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो तशा पद्धतीचा क्राईम आहे. एक बेसिक तुमच्याकडे टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल आणि किट्स असतील, टूल्स असतील तर सहजपणे करता येण्यासारखा क्राईम आहे. दुसरं म्हणजे समोरच्या एंडला, म्हणजे आपण ॲज अ युजर्सच्या एंडला माध्यम साक्षरता नसल्यामुळे आपल्याबरोबर एखादा गुन्हा घडतो आहे, घडू शकतो, किंवा आत्ता मी जे कॉन्व्हर्सेशन करते आहे ते एखाद्या सायबर क्राईमच्या ट्रॅपशी निगडीत आहे, अशा पद्धतीचा विचार युजर्सकडनं फार कमी वेळा केला जातो. त्यामुळे तिकडच्या बाजूला जागरूकता नाही आणि इकडच्या बाजूला अतिशय सोप्या पद्धतीने करता येण्यासारखा क्राईम, कारण टेक्नॉलॉजी हातात आहे. ह्या ब्लेंडमुळे ह्याचं प्रमाण इतक्या जोरात वाढलंय. दुसरं मला कामाच्या निमित्ताने जे जाणवतं ते म्हणजे सायबरची पूर्ण जी स्पेस आहे, म्हणजे इंटरनेट असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, गेमिंग प्लॅटफॉर्म्स असतील, ई शॉपिंग असेल, या सगळ्याला मिळून आपण जे सायबरची स्पेस म्हणतो, ही संपूर्ण स्पेस माणसांच्या भावनांवर चालते. म्हणजे तिथे दुसरं काहीच वर्क होत नाही. आणि अनेकदा आपल्याकडे जशी डिजिटल लिटरसी नाही आहे, तशीच इमोशनल लिटरसी पण नाही आहे. म्हणजे मला माझ्या भावना ओळखता येतात का, एखादी गोष्ट मी का करते, मी अशाच पद्धतीने रिॲक्ट का करते आत्ताच्या घडीला, एखाद्या अनोळखी माणसाशी मी बोलत असताना मी इतका तपशील का देते, येथे माझी कुठे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होते, अशा पद्धतीचा विचार करायला आपण शिकलेलो नाही. आणि त्याच्यामुळे सायबर स्पेसमध्ये जेव्हा तुमच्या भावनांची एंगेजमेंट वाढते, तुमच्या कुठल्या तरी अशा नाजूक भावना, अतिशय वल्नरेबल भावना की ज्या ट्रॅप होऊ शकतात, याची जाणीवच मला ॲज अ युजर नसते. आणि मग जेव्हा मी तशा भावनांना एक्सपोज होते, ट्रॅप होते, तेव्हा नेमकं मी काय करते आहे याच्याबद्दल पण अनेकदा विचार केला जात नाही. आणि ती कुठेतरी स्वतःच्या भावना ओळखण्याची जी कपॅसिटी आहे ती तितक्या विस्तृतपणे आपण एक्सप्लोर न केल्यामुळे सुद्धा अनेकदा माणसं ह्याच्यामध्ये अडकतात, असं मला खूप प्रकर्षाने जाणवतं. हे छान ऑब्झर्वेशन आहे की आपण आपल्या ज्या भावना असतात त्या ऑनलाईन असताना एक्सप्लोअर तशा करत नाही, जसं आता मी तुमच्याशी बोलताना किंवा
आपल्या कलिगशी बोलताना आपल्याला एक भान असतं की आपल्याला या Right. पलीकडे शेअर, पण हे जे समाज माध्यमाचं म्हणजे समाजभान नाही, समाज माध्यम भान आहे, हे डेव्हलप करण्यासाठी काय करता येईल आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी ते कसं डेव्हलप करावं? सो मी एक साधं उदाहरण देते. एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जेव्हा असं म्हणतो की तुमच्या मनात जे काही आहे ते इथे लिहा, तर लोक शब्दशः त्याचा अर्थ काढून तसे व्यक्त होतात. आता तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं म्हणतोय की मनात जे काही आहे ते लिहा, याचा अर्थ तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं तिथे लिहायचं नसतं. तो फिल्टर जो आहे ना, जो आपण रिअल लाईफमध्ये लावतो, तो फिल्टर अनेकदा सोशल मीडियावरती गेल्यानंतर गळून पडतो. हो. सो तिथे तुमच्या भावना तुम्ही कशा रेग्युलेट करू शकता? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती काहीतरी लिहिताय, तर अनेकदा असा फील येतो की दिस इज प्रायव्हेट, कारण ते माझ्या स्क्रीन आणि माझ्या पुरतं मर्यादित आहे व्हिज्युअली दिसताना. पण ते तसं नसतं. जेव्हा तुम्ही तिथे लिहिता तेव्हा ते जगासाठी खुलं झालेलं असतं. जरी तुम्ही तुमच्या वॉलवर लिहित असाल तरी तुमची वॉल ही सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही एक शब्द लिहिलात तरी करोडो लोक तो शब्द वाचू शकतात. सो इट इज नॉट प्रायव्हेट, इट इज नॉट पर्सनल. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की आपण जेव्हा सोशल मीडियावरती जातो तेव्हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, कौतुक, कोणीतरी तुमची पाठ थोपटतंय, कोणीतरी तुम्हाला प्रेमाने वागवतंय, ह्या सगळ्या अप्रिसिएट करतंय, ह्या सगळ्या भावनाची ओढ इतकी तीव्र होते की ते मिळवण्याच्या मागे माणूस लागतो. सो हे बघायला पाहिजे की मी माझ्या ह्या सगळ्या भावनांच्या पूर्तीसाठी जाते का सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा तुमच्या भावनांना आधार देण्याचं माध्यम नाही, ना तुमच्या भावनांचा निचरा करण्याचं ते माध्यम आहे. ते त्याच्यासाठी नाहीये. हे जर लक्षात घेतलं ना, तर मग तुम्ही तो फिल्टर स्वतःला तिथे लावू शकता. की मला म्हणजे अगदी एक गमतीशीर उदाहरण देते तुला, की आमच्याकडे जेव्हा संस्थेत लोक येतात आणि कारण आम्ही फर्स्ट एड सेंटर म्हणून काम करतो, सायको सोशल लीगल फर्स्ट एड. म्हणजे काय आम्ही करतो, तर समजा तू एखाद्या व्यक्तीला सोशल मीडिया डिप्रेशन आलेला आहे किंवा त्याला अँझायटी आहे ऑनलाईन स्पेसमुळे तयार झालेली आणि त्याला कोणाकडे तरी मदतीची गरज आहे, तर मग जी कोणी समुपदेशक व्यक्ती असेल किंवा काही लिगल क्राईम झाला असेल तर जी कोणी लिगल व्यक्ती असेल त्या व्यक्तींना जोडून देणं हे काम आमचं आहे. तर पण ते करण्यापूर्वी आम्ही काही स्क्रुटिनी करतो किंवा काही प्रश्न विचारतो की उदाहरणार्थ की तुम्हाला निराशा वाटते तर तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही काही मदत घेतलीत का, तुम्ही स्वतः काही प्रयत्न केलात का, किंवा काय पद्धतीने तुम्ही त्या नैराश्याच्या भावनाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. तर बरेचदा लोक काय उत्तर देतात माहितीये, आम्ही निराश झालो, आम्हाला बरं नाहीसं वाटलं ना की आम्ही जाऊन डीपी बदलतो. व्हॉट आर यू सेइंग? हो, हे उत्तर अतिशय कॉमन आहे. आणि डीपी का बदलतो, कारण मी डीपी बदलला की इमिजिएटली मला लव्ह, लाईक्स आणि सगळे वाव्स मिळायला सुरुवात होते. द सेकंड थिंग इज, माझ्या डीपीच्या खाली सगळेजण अरे किती छान दिसतेस, किती गोड दिसतेस, किती फ्रेश दिसतेस, वाव, वंडरफुल, हँडसम, व्हॉट एव्हर. ते आता त्या रिॲक्शन सुद्धा AI जनरेटेड असतात. सो तुम्हाला हे विचार पण करायची गरज नाहीये की मला नक्की काय रिॲक्शन द्यायचे. यू जस्ट नीड टू चूज अँड क्लिक. सो त्या ज्या रिॲक्शन्स येतात ना खाली, त्या रिॲक्शन्स तुमची ती नीड जी असते ना, व्हॅलिडेशनची, ती कम्प्लीट करतात. पण हे वरवरचं झालं ना. तुम्ही ज्या कारणाने तुला किंवा कोणालाही निराश वाटतं आहे किंवा अँक्शियस वाटतं आहे, अस्वस्थता आलेली आहे, ते कारण ऍड्रेस झालेलंच नाहीये. तुम्ही फक्त वरची मलमपट्टी केलेली आहे. बरोबर. आणि ती मलमपट्टी इतकी सहजपणे करता येते सोशल मीडियावरती की अनेकदा लोकांच्या हे लक्षात येत नाही की आपण फक्त मलमपट्टी करतोय, आपण त्याच्यासाठी जे औषध गरजेचं आहे ते औषधच घेतलेलं नाहीये. सो अशा पद्धतीने खूप सहजपणे तुमच्या भावना तिथे रेग्युलेट होऊ शकतात, मॅन्युप्युलेट होऊ शकतात रादर दॅन रेग्युलेट. पण जर हा थोडासा अवेअरनेस असेल ना की मला निराश वाटतंय ना, मग डीपी बदलण्यापेक्षा मी समुपदेशकाकडे जाईन किंवा मी काहीतरी मदत घेईन, किंवा मला समजा आता असं वाटतंय की मला कोणीतरी माझं कौतुक करायला पाहिजे आहे, तर मग मी ते रिअल लाईफमध्ये शोधू शकते का, रादर दॅन डिपेंडिंग ऑन समबडी, की जे लोक तुम्हाला ओळखत पण नाही, ज्यांच्या बरोबर तुमचं काही कनेक्शन नाही, जे तुमचे फक्त फॉलोअर्स आहेत किंवा जे तुमचे फक्त फेसबुक फ्रेंड्स आहेत आणि
तिथून मिळणाऱ्या टाळ्यांसाठी मी किती काय काय करणार आहे, हे जर थोडा विचार करायला सुरुवात केली ना, तर त्या भावनांवरची जी डिपेंडन्सी आहे ना सोशल मीडियावरची, ती कमी होते. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की 5 प्रश्न स्वतःला विचारा. का करताय, कुठे म्हणजे का तुम्ही आत्ता इंटरनेट वापरताय, कशासाठी वापरताय, किती वापरताय, कुठे वापरताय आणि कधी वापरताय, हे सतत विचारत राहा स्वतःला. म्हणजे मग तुम्हाला ते भावनांचं रेग्युलेशन करणं आणि माझी डिपेंडन्सी जी आहे ती थोडीशी का होईना पण रिस्ट्रिक्ट करणं शक्य होतं. हा मी प्रश्न एवढ्यासाठीच विचारला की हा सिक्युरिटी बरोबर हो. डायरेक्टली रिलेटेड आहे. खूपच. कारण आता तू म्हणालीस तसं डीपी बदलून आपल्याला जसं व्हॅलिडेशन मिळतं, तसं मी परदेशी फिरायला जातेय किंवा सिनेमाला अख्खी फॅमिली कशी हो. गेली आहे हा सेल्फी टाकल्यावरती सुद्धा तुमची सिक्युरिटी मेजरली कॉम्प्रोमाइज होते खूपच. आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर होते. त्याबद्दल थोडंसं सांग प्लीज. आपल्याकडे अजूनही डेटा प्रायव्हसी हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. म्हणजे लोकांना हे लक्षातच येत नाही की तुम्ही एक अक्षर लिहिणं, तुम्ही एक फोटो टाकणं, तुम्ही स्वतःविषयीची एखादी छोटीशी 5 सेकंदाची क्लिप टाकणं इज ऑल्सो युअर डेटा. येस. एक साधी कमेंट एखाद्या वेगळ्याच वॉलवरती चाललेल्या वेगळ्याच चर्चेमध्ये तुम्ही केलेली एक सिंगल कमेंट इज ऑल्सो युअर डेटा. ॲब्सोल्युटली. इतकंच नाही तर आता पुढे जाऊन तुमचा आवाज, तुमचे रेटिनाज डोळ्याचे, तुमचे फिंगरप्रिंट्स, एव्हरीथिंग इज युअर डेटा अँड इट्स युअर पर्सनल डेटा. त्यामुळे पर्सनल डेटा प्रायव्हसी हा विषय इतका गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि उलट लोक काय करतात तर लोक सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जाऊन एक प्रकारच्या स्वतःच्या आयुष्याचा रियालिटी शो तिथे चालू करतात. आणि ते इतकं डेंजरस आहे कारण हा डेटा जो आहे पर्सनल डेटा, ज्याला आम्ही डिजिटल फुटप्रिंट असं म्हणतो, की तुम्ही ऑनलाईन स्पेसमध्ये जाऊन जे काही करता, म्हणजे तुम्ही एखादी कमेंट केली असेल, एखादी पोस्ट केली असेल, फोटो असेल, व्हिडिओ असेल, तुम्ही काही शेअर केलं असेल, तुम्ही कोणाला फॉलो करताय, अनफॉलो करताय, एव्हरीथिंग इज युअर डिजिटल फुटप्रिंट. अँड इट इज नेव्हर इरेज. आणि ते कधीच इरेज होत नाही. त्या डिजिटल फुटप्रिंटमधनं तुमचा डिजिटल प्रोफाईल तयार होतं, जे डिजिटल प्रोफाईल 24/7 अपडेट होतं प्रत्येक क्षणाला. व्हेनेव्हर यू आर ऑनलाईन त्याचं अपडेशन चालू होतं. आणि ह्याच्यातली एकही गोष्ट इरेज करता येत नाही, एकही गोष्ट परत घेता येत नाही. म्हणजे मी एखादा फोटो टाकला, एखादा व्हिडिओ टाकला आणि नंतर 10 सेकंदांनी मला असं वाटलं की मला हा नाही ठेवायचा, मी हा डिलीट करते, तर तो डिलीट होतो. तो तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलमधनं डिलीट होईल, तो तुमच्या मोबाईलमधनं डिलीट होईल, पण तो सायबर स्पेसमधनं, त्या क्लाउडमधनं डिलीट होत नाही. आणि अल्गोरिदमला ते कळलेलं असतं. इट इज रजिस्टर्ड. इट इज ते तिथे रजिस्टर झालं की तू फोटो टाकलास, तो तू परत घेऊ शकत नाही. म्हणजे ते परत घेण्याची प्रक्रिया आपल्या मनाला दिलासा देण्यासारखी आहे की मी डिलीट केलं, पण त्या स्पेसमधनं ती कुठलीही गोष्ट डिलीट होत नाही. आणि त्या प्रत्येक गोष्टी तुझ्या किंवा माझ्या किंवा जो कोणी मोबाईल वापरतो किंवा इंटरनेटवर आहे त्या प्रत्येकाच्या डिजिटल प्रोफाईलमध्ये गोळा होत राहतो. आता हे डिजिटल प्रोफाईल जे आहे ना, हे सगळ्यांना लागतं. म्हणून आत्ता डिजिटल डेटाला गोल्ड म्हटलं जातं, सोन्याचे भाव आहेत. का? कारण हा डेटा सगळ्यांना लागतो. हा डेटा जाहिरातदारांना लागतो, हा डेटा सरकारांना लागतो, हा डेटा सायबर क्रिमिनल्सना पण लागतो. हे खूप महत्त्वाचं. कारण असं नसतं की चला आता मुक्ता चैतन्यला टार्गेट करूया, अशा पद्धतीने होत नाही. होतं कसं की डेटा कलेक्ट झाल्यानंतर किती लोक ह्याच्यातली ई शॉपिंगमध्ये आहेत त्यांचा वर्गीकरण केलं जातं. किती लोक फ्रिक्वेंटली सोशल मीडियावरती अनोळखी लोकांशी चॅट करतात त्यांचं वर्गीकरण केलं जातं. किती लोक फ्रिक्वेंटली फोटो व्हिडिओज टाकतात, किती लोक सोशल मीडियावरती ज्या शॉपिंग लिंक्स येतात त्याच्यावर क्लिक करून शॉपिंग करतात. अशा पद्धतीने सगळ्यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि मग एक गट समजा घेऊया आपण की जो सोशल मीडियावरती असणाऱ्या जाहिरातींना क्लिक करून शॉपिंग करतो. त्याच्यात 50 लोक आहेत फॉर एक्झाम्पल. तर त्या 50 लोकांना रॅन्डम कॉलिंग किंवा रॅन्डम SMS किंवा रॅन्डम अशा पद्धतीने केलं जातं. आणि मग त्याच्यातला एक जण जरी गळाला लागला तरी भरपूर झालं. सो ह्या पद्धतीने ते सगळं आपल्या डेटाशी रिलेटेड असतं. म्हणजे आपल्याला जे रॅन्डम कॉल्स येतात आणि आपल्याला वाटतं की अरे हा कॉल मला का आला, म्हणजे माझा नंबर यांच्याकडनं कसा काय मिळाला ह्या लोकांना, तर आपला सगळा डेटा विकला पण जातो.
हो. म्हणजे डार्क वेब हा जो प्रकार आहे, इथे सर्व पद्धतीचा डेटा विकला जातो. क्रेडिट कार्डचा डेटा विकला जातो, डेबिट कार्डचा डेटा विकला जातो, तुमचे ईमेल आयडीज, फोन नंबर्स, सर्व पद्धतीचा डेटा विकला जातो. सो आपण अलर्ट असणं हे इतकं गरजेचं आहे, कारण डेटा गेलेला आहे, फ्रँकली स्पीकिंग. आणि तिथे आपण काही करू शकत नाही असं जर गृहीत धरलं तर आपण काय करू शकतो? आपल्याला स्वतःला सिक्युअर करण्यासाठी आपण काही गोष्टींची जर काळजी घेतली, थोडंसं डिजिटली लिटरेट झालो, थोडंसं अवेअर झालो स्वतःच्या इमोशन्स बद्दल, तर आपण तीच ढाल वापरून स्वतःला वाचवू शकतो. ह्या काय कराव्या या ज्या गोष्टी आहेत? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की बेसिक काही भावनांवरती सायबर क्रिमिनल्स काम करतात. उदाहरणार्थ आकर्षण, मोह, लास्ट किंवा भीती, असुरक्षितता, ह्या ज्या अगदी बेसिक मानवी भावना आहेत ना, ह्याच्यावरती काम केलं जातं. म्हणजे आता जेव्हा लव्ह ट्रॅप सारख्या गोष्टी होतात, कारण भारतामध्ये मॅट्रिमोनियल फ्रॉड्स ऑनलाईन होणाऱ्याचं प्रमाण प्रचंड आहे. हो, खूपच आहे. किंवा डेटिंग ॲप्सवरती जे फ्रॉड्स होतात त्याचं प्रमाण पण भारतात खूप आहे. सो मग इथे काय होतं, इथे ते तुमच्या की समोरची व्यक्तीची चॅट करताना त्यांच्या लक्षात येतं की अरे लोनलीनेस आहे का, हा व्यक्ती एकटा आहे का, किंवा मॅरिड आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आहे पण ही इज नॉट हॅपी ऑर शी इज नॉट हॅपी ऑर नॉट सॅटिस्फाईड. मग त्या पद्धतीने चॅटिंग सुरू करणं आणि त्या व्यक्तीला ट्रॅप करणं. किंवा एखादा व्यक्ती जर फ्रिक्वेंटली ई शॉपिंग करत असेल तर मग तिथे अशा लिंक्स जनरेट व्हायला सुरुवात होते की तुम्ही 2 वस्तू घ्या त्याच्यावरती 3 वस्तू फ्री मिळतील. किंवा सीझनल पण असतं खूप, म्हणजे दिवाळी आली, ख्रिसमस आला किंवा न्यू इयर आला की त्या पद्धतीच्या लिंक्स फिरायला सुरुवात होते. किंवा OTTच्या लिंक्स पण खूप फिरतात. फॉर एक्झाम्पल अमुक एक OTT चॅनल आता सबस्क्रिप्शन फ्री देत आहे, ह्या लिंकला क्लिक करा. हे मध्यंतरी ते एवढं झालं होतं की लोक क्लिक करायचे की मोबाईल हॅक डायरेक्ट, किंवा व्हॉट्सअप हॅक. एकदा तुमचं व्हॉट्सअप किंवा तुमचा कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक झाल्यानंतर तुमचा डेटा गेला ना, सगळा कॉम्प्रोमाइजच झाला डायरेक्टली. बरोबर. सो म्हणजे क्रेडिट कार्ड पासून सगळं एव्हरीथिंग तुम्ही जे काही तिथे रजिस्टर केलेलं आहे सगळं कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. सो अशा पद्धतीने लिंक्स येतात. सो अगदी सोपी गोष्ट आहे की कुठलाही OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला का सबस्क्रिप्शन फ्री देईल हा प्रश्न पडला पाहिजे. आपल्याला हे प्रश्न पडत नाही. एखादा ई शॉपिंग प्लॅटफॉर्म, मध्यंतरी एक फ्रॉड खूप झाला होता की एक फेमस ई शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्हाला एक क्विज यायचं, ते क्विज तुम्ही अतिशय सिम्पल क्विज, ते तुम्ही क्विज सॉल्व्ह करा, सोडवा आणि मग तुम्हाला त्या पर्टिक्युलर ई शॉपिंग प्लॅटफॉर्म कडनं आयफोन फ्री मिळेल अशी लिंक होती. तमाम लोक ते क्विज सोडवायचे कारण ते इतकं सोपं होतं. आणि मग त्या लिंकवरती क्लिक केलं की तुमचा डेटा गेला, तुमचा मोबाईल हॅक, सगळं. आणि अनेक वेळेला ते एक मास्क्ड वेबसाईट उघडते जिथे तुम्ही तुमचा पासवर्ड टाकता आणि तो त्यांना मिळून जातो. सो आता हा इथे प्रश्न पडला पाहिजे की एक ई शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे प्रसिद्ध, एक प्रसिद्ध ब्रँड चा मोबाईल आहे, मला कोण कशासाठी फ्री द्यायला बसलंय की ज्याची किंमत काही 50,000, 70,000, 80,000 रुपये आहे, मला का फ्री मिळणार आहे? हे प्रश्नच पडत नाहीयेत. म्हणजे माझं म्हणणं काय की हे प्रश्न पडणं आता खूप गरजेचं आहे. तुम्हाला एखादा कॉल येतो आणि तो व्यक्ती सांगतो की तुम्ही डिजिटली अरेस्ट झालेला आहात, तर हे लॉजिकली म्हणजे आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं की डिजिटली अरेस्ट करण्याची व्यवस्था भारतीय कायद्यात नाही. असं तुम्हाला डिजिटली कोणीही अरेस्ट करू शकत नाही, ते कायद्याच्या चौकटीतच बसत नाही मुळात. हे माहिती असणं गरजेचं आहे ना. मग मला असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे बघा डिजिटल अरेस्ट हा भारतामध्ये अजून एक खूप मोठ्या प्रमाणावरती होणारा क्राईम आहे. आणि लोकांना काय वाटतं की ऑनलाईन शाळा झाली आहे, ऑनलाईन क्लासेस झाले, कोरोनामध्ये सगळं ऑनलाईन चाललं होतं, वर्क फ्रॉम होम चाललं होतं, मग आता पोलीस सुद्धा डिजिटली अरेस्ट करत असतील. हे लॉजिक नाही लावून चालणार ना. तुम्हाला थोडीशी कायद्याची पण माहिती पाहिजे की अरे असं करता येऊ शकतं का, असं होऊ शकतं का. आता पुन्हा इथे तेच झालं की डिजिटली अरेस्ट होणाऱ्या लोकांच्या मध्ये जर तू बघितलंस पॅटर्न, तर सगळ्या भावनांचा खेळ आहे. तुम्हाला आम्ही अमुक एका काय अडल्ट साईटवरती जाताना तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स आम्हाला मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता तुमच्यावरती चौकशी लागलेली आहे.
माणूस इथे घाबरून त्याचा कॉन्फिडन्सच जातो आणि मग तो हा विचार करायला लागतो की हे कोणाला कळलं तर, हे माझ्या पार्टनरला कळलं तर, हे माझ्या कुटुंबियांना कळलं तर, हे माझ्या कलिग्सना कळलं तर लोक मला काय म्हणतील. ह्या इमोशन्स मध्ये माणसं अडकतात आणि मग समोरचा जे काही तुम्हाला फीड करतोय ना त्याला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतात. ते हा नाही विचार करत की ठीक आहे, कळलं जगाला तरी काय फरक नाही पडत, काहीतरी फ्रॉड चाललंय माझ्या बरोबर, हा विचार नाही होत. स्वतःला सेफगार्ड करण्याच्या नादात लोक जो काही समोरनं तुम्हाला ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन सुरू आहे त्याला पूरक अशा पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतात. किंवा अगदी मध्यंतरी एक कुरिअर फ्रॉड खूप प्रसिद्ध होता की 2 प्रकारचे कुरिअर फ्रॉड्स होते. एकामध्ये तुम्हाला फोन यायचा की तुमच्या नावाने अमुक अमुक कुरिअर आहे आणि त्याच्यामध्ये काय वेपन्स सापडली आहेत किंवा रक्ताळलेले कपडे सापडलेत किंवा काही ड्रग्ज सापडलेत आणि तुमच्यावरती चौकशी लागलेली आहे. आता इथे पण प्रश्न हा पडला पाहिजे ना स्वतःला की अगदी पहिला प्रश्न की मी कुरिअर केलंय का. म्हणजे बेसिक पासून आहे ना की मी जर कुरिअरच केलं नसेल तर मी घाबरण्याचं काय कारण आहे. बरोबर. पण लोक घाबरून जातात की मग माझ्या ऑफिसमधनं माझ्या नावाने गेलं असेल तर, मग मी अडकलो तर, मग माझी नोकरी गेली तर, हे जे सगळे तर आहेत ना, ह्या तर मध्ये माणसं इतकी इमोशनली ऑक्युपाय होतात ना की तर्कशुद्ध विचार जिथे सुरू व्हायला पाहिजे तिथे तो ऍक्च्युअली संपतो. किंवा दुसरा एक कुरिअरचा फ्रॉड आता खूप चाललाय तो म्हणजे तुमच्याकडे पार्सल येतं एखादं आणि तो पार्सलवाला म्हणतो की कॅश ऑन डिलिव्हरी करायला सांगितली तर तुम्ही पटकन पैसे द्या, मला पुढे जायचंय. सो खूप घाई असते, अर्जन्सी असते की मला जायचंय. आता बरेचदा कसं असतं की घरातल्या लोकांना वाटतं अरे ह्यानी ऑर्डर केलं असेल, त्याने ऑर्डर केलं असेल. सो क्रॉस चेकिंग की तू ऑर्डर केलं होतंस का, एक फोन लागतो करावा की तू ऑर्डर केलं होतंस का, इतक्या पैशांचं द्यायचं म्हणता आहेत तर ते द्यायचेत ना, किती वेळ लागतो, एक कॉल फक्त. पण लोक हा कॉल नाही करत, ते असं गृहीत धरतात की आपल्या घरातल्या माणसांनी काहीतरी ऑर्डर केलं असेल आणि आपण देऊन टाकू. आणि हा अमाऊंट छोट्या असतात, म्हणजे 300 रुपये, 500 रुपये, 700 रुपये, म्हणजे असं काही फार तुम्हाला पैसे जातात अशातला भाग नाही. लोक पटकन देतात आणि मग जेव्हा उघडतात त्याच्यात काहीतरी चिडकूट एवढंच मिळतं. म्हणजे मधल्या आत्ताच्या फ्रॉड्स मध्ये खूप होतं की 700-750 रुपयाचं असं असायचं कॅश ऑन डिलिव्हरी आणि तुम्ही ते उघडलं की कुठला तरी एक फेस पॅक 50 रुपयाचा त्याच्यामध्ये ठेवलेला असायचा. पॉप्युलर कॉस्मेटिक्स वेबसाईटच्या नावाने पण. इथे प्रश्न उभा राहतो असा की तुमचा ऍड्रेस आणि हे सगळा हा डेटा कसा मिळाला, की ते कुरिअर माझ्या घरात आलं याचा अर्थ माझा डेटा गेल्याशिवाय ते काही येणार नाही ना. सो कुठून तरी तो डेटा लीक झालेला असतो. तुमचा फोन नंबर असेल, तुमचा पत्ता असेल, तुमचा ईमेल आयडी असेल, हे कुठून तरी लीक झालेलं आहे. आता हे डेटा ब्रीच कुठे झालंय हे आपण शोधणं ऍज अ कॉमन कन्झ्युमर अतिशय अवघड आहे. आपल्याला ते करणं शक्य नाही, आपल्याला ते जमणार नाही, आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. मग आपण काय करू शकतो, नंबर एक कॉल की मीच द्यायचेत ना पैसे, किंवा स्वतःला एक प्रश्न की अरे हे लिंक आली आहे पण मी क्लिक करू का करू नको, किंवा फोन आलाय अरे मी का रिस्पॉन्ड करतोय, आय शुड कट द कॉल, हे प्रश्न विचारणं. आणि दुसरं मला कधी कधी असं पण वाटतं की आपल्याला जी कुरिअर्स येतात की नाही किंवा पत्र येतात तर एक कॉमन प्रॅक्टिस काय असते की वस्तू काढायची आणि तसंच ते पॅकेट जे आहे ते कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं. सो त्याला जे लावलेलं लेबल असतं की नाही, ज्याच्यावरती तुमचं नाव असतं, तुमचा ऍड्रेस असतो, तुमचे डिटेल्स असतात आणि QR कोड सगळं असतं, ते आपण फाडत पण नाही, ते आपण तसंच्या तसं कचऱ्यामध्ये टाकतो. तर मला कधी कधी असं वाटतं की हे सुद्धा खूप डेंजरस आहे. तुम्ही जिथे तुमची आयडेंटिटी अगदी स्पष्टपणे ठळकपणे प्रिंट केले तो भाग निदान फाडा, निदान त्याचे तुकडे करा आणि मग ते कचऱ्यात टाका. ते उचलून लेबल कॉपी करायला किती वेळ लागणार आहे. सो ह्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्स ज्या असतात ना तेवढ्या जरी आपण बाळगल्या ना तरी सुद्धा ह्या सगळ्या म्हणजे ह्याच खरं तर ढाली आहेत आपल्या, वेगळ्या काही असण्याची गरज नाही. ह्याच ढाली आहेत, ह्या सोप्या गोष्टी असतात. ह्या जर बाळगल्या ना तर बरेच सायबर क्राईम्स पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. कारण सायबर क्राईम्स होत राहणार आहेत, ते वाढणार आहेत. AI नी तर आता ते वाढणार आहे वगैरे सुद्धा येत. त्यामुळे त्या बाजूनी आपण काहीच नाही करू शकत. आपण काय करू शकतो की आपला लॉजिकल थिंकिंग किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची प्रोसेस, स्वतःच्या भावनांना कंट्रोल करण्याची प्रोसेस
किंवा हे साधे साधे प्रश्न म्हणजे कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो ते ढालीसारखं आपण जर वापरलं तर आपण कमीत कमी ह्या सायबर क्राईम्सच्या जो काही एक फोर्स आहे, जो काही एक आपल्यावरती सुरू आहे, म्हणजे लिटरली आत्ता एकही व्यक्ती असा नाहीये की जो ह्याच्यातनं वाचलेला आहे. त्याच्यापासून थोडंसं आपण स्वतःला सावधान करू शकतो आणि वाचवू शकतो. हे तू फार छान टिप्स दिलेले आहेस. पण आपण जरा थोडंसं मागे जाऊया. तू मगाशी म्हणालीस तसं डिजिटल आयडेंटिटी तुमची क्रिएट होते आणि ती फुटप्रिंट जी आहे ती तुम्ही इरेज करू शकत नाही. आजकाल आपण अनेक शेअरेंटिंग हा एक नवीन ट्रेंड आहे. मला मूल झालं, त्याचं हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मुलाचा फोटोपासनं प्रत्येक त्या मुलाच्या आयुष्याच्या टप्प्याचे फोटो, म्हणजे काहीही वाटेल ते करताना फोटो टाकण्यात येतात, शाळेत जातानाचे फोटो टाकण्यात येतात. यात त्या मुलाचं डिजिटल फुटप्रिंट नॅचरली क्रिएट होतं आणि त्यात त्याला से नाहीये की त्याला ते डिजिटल फुटप्रिंट करायचं आहे की नाही. कारण आपण नॉन डिजिटल इरामध्ये मोठे झालेले लोक आहोत. आपलं डिजिटल म्हणजे किती छान की आपल्या विशीतले गाढवपणा कधीच रेकॉर्ड झाला नाही. पण हे जे शेअरेंटिंग आहे ते कसं धोक्याचं आहे आणि जर तुम्हाला मुलांच्या बद्दल तुमच्या काय पोस्ट करायचेच असतील तर काय प्रिकॉशन्स घ्यावे? शेअरेंटिंग हे इटसेल्फ धोकादायक गोष्ट आहे. म्हणजे त्याला किती प्रमाणात नाही, माझं म्हणणं अगदी क्लिअर कट आहे ह्याच्याबद्दल की मुलांच्या कन्सेंट शिवाय त्यांच्याबद्दलची एकही गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये टाकता कामा नये. मग तो फोटो असेल, व्हिडिओ असेल, माझ्या मुलाला ना हे आवडतं अशी एक ओळ असेल, किंवा माझं मूल अजिबात म्हणजे अजिबात हे खात नाही अशी ओळ असेल, काहीही असेल, मुलांच्या कन्सेंट शिवाय मुलांविषयीची एकही गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये गेली नाही पाहिजे. याच्याबद्दल माझं अतिशय ठाम मत आहे. ह्याच्या मागचं कारण तुला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मुलांची माहिती टाकतो, जसं तू म्हणालीस की ते ऑब्व्हियस आहे की तो मुलांचा डिजिटल डेटा आहे, तो पालकांचा किंवा आजी आजोबांचा नाही. बरोबर. सो आपण मुलांचं प्रोफाईल ते मुलं डिजिटल स्पेसमध्ये येण्याच्या आधीच क्रिएट करतो. सो डिजिटल स्पेसला ते मूल डिजिटल स्पेसमध्ये येण्याच्या आधीच हे माहिती आहे की ते मूल कसं दिसतं, ते काय खातं, ते काय पितं, त्याच्या काय हॅबिट्स आहेत, त्याचं डेली रुटीन कसं असतं, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, ते शाळेत कुठल्या जातं, त्याला काय अभ्यासाचं त्याचं काय प्रगती आहे. कारण 10वी आणि 12वीचे सुद्धा मार्कशीट्स लोक टाकतात आणि हल्ली तर मी बघते की KG पासनच्या मार्कशीट सुद्धा बघा, म्हणजे KG पासनचे सर्टिफिकेट्स आणि हे सगळं बघायला मिळतं. सो अकॅडमिकली तो मुलगा काय करतो, इच अँड एव्हरीथिंग ते मूल ऑनलाईन स्पेसमध्ये येण्याच्या आधीपासनं ऑनलाईन स्पेसला माहिती आहे. आता ऑनलाईन स्पेसला माहिती आहे म्हणजे कोणाला माहिती आहे? अल्गोरिदम्सना माहिती आहे, म्हणजे जाहिरातदारांना माहिती आहे, म्हणजे सरकारांना माहिती आहे, म्हणजे क्रिमिनल्सना माहिती आहे, म्हणजे त्या जगातले जे मेजर स्टेक होल्डर्स आहेत, जे मेजर पॉवर हाऊसेस आहेत, त्या सगळ्यांना हे माहिती आहे की ही मुलं कशा पद्धतीने वाढता आहेत. आत्ता आम्ही मुलांबरोबर जेव्हा काम करते, मी जवळपास 2500 मुलांबरोबर मी आत्ता काम करते, माझ्या असं लक्षात येतं की हा पूर्ण सायबर स्पेस जे आहे ना, हे मुलांना ग्राहक म्हणून ग्रूम करतंय आत्ता. आता मुलांना ग्राहक म्हणून जेव्हा एखादी स्पेस ग्रूम करते, याचा अर्थ काय होतो, तर त्यांच्या डेटाच्या आधारावरतीच ते ग्रूमिंग होणार आहे, ते आपोआप तर होणार नाही. म्हणजे त्या मुलांचा डेटा माझ्या हातात आहे, तर मी हे ठरवू शकते की ही मुलं मला कशी कल्टिवेट करायची आहेत, ही मुलं ग्राहक म्हणून कशी असली पाहिजेत, याचं मॅनिप्युलेशन मी करू शकते ना, जर माझ्याकडे त्यांचा डेटा आहे. बरोबर. आणि मुलांचा डेटा आत्ता इतका क्रुशियल का आहे, कारण ही मुलं जी आत्ता 8 वर्षाची आहेत, 10 वर्षाची आहेत, किंवा अजून जन्मली पण नाहीयेत, कारण हल्ली म्हणजे सोनोग्राफीचे पण फोटो आणि हे सगळं टाकण्याची पद्धत आहे. सो जी मुलं अजून जन्माला पण आलेली नाहीयेत किंवा जी अगदी छोटी आहेत, ती पुढची 70-80 वर्ष ह्या स्पेसचे ग्राहक म्हणून तिथे राहणार आहेत, विच इज अ ह्यूज पिरियड. सो एक मुल जे आत्ता 5 वर्षाचं आहे, ते जर पुढची 70 वर्ष ह्या स्पेसचा ग्राहक म्हणून राहणार असेल, तर इमॅजिन कर की ज्या कंपन्या ही स्पेस चालवतात त्या कंपन्या ग्रूम करणारच, ऑफकोर्स, कारण त्यांना पुढची 70 वर्ष ते मूल पाहिजे आहे वेगवेगळ्या कारणांसाठी. मग हे लक्षात घेऊन मी किती डिजिटल डेटा तयार करायचा माझ्या मुलांचा, याचा डिसिजन मी घेतला पाहिजे. नंबर 1. नंबर 2,
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता 3-4 वर्षाचं मूल जेव्हा 14-15 वर्षाचं होऊन ह्या स्पेसमध्ये येईल तेव्हा तुम्ही त्याच्याविषयी जे टाकलेलं आहे ते त्या मुलाला आवडेलच असं नाही, ते त्याला रुचेल पटेल असं नाही, त्याला त्याच्यातनं ट्रॉमा क्रिएट होऊ शकतो. अशा केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की जिथे ते मूल जेव्हा ऍक्च्युअल ऑनलाईन स्पेसमध्ये येतं तेव्हा ते स्वतःला सर्च करतं आणि सेल्फ सर्च मध्ये त्याला जे जे सापडतं ना त्यांनी ते मूल डिस्टर्ब होतं. काही केसेसमध्ये मुलांनी आई वडिलांना लिटरली आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलेलं मी बघितलंय की तुम्ही हे का टाकलत माझ्याविषयी, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला होता की तुम्ही माझ्याविषयीची ही माहिती टाकलीत. आता मला माझे मित्र सर्च करून ही माहिती गोळा करून चिडवतात किंवा मला बुली करतात, हे घडताना आम्ही बघतो आहोत. सो हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आत्ता खूप प्रेमाने खूप कौतुकाने माझं ग कुकुलं म्हणून जे काही टाकतो ते साधारण 10 वर्षानंतर ते मूल जेव्हा बघेल तेव्हा त्याला त्याच्याविषयी काय वाटणार आहे हे तुम्ही अँटिसिपेट नाही करू शकत. ते कदाचित ते स्वीकारेल, अरे वा माझ्या आईने हे छान टाकलं, कदाचित ते म्हणेल तू हे का टाकलंस, तुला कोणी अधिकार दिला, काही होऊ शकतं. पुढे एम्प्लॉयमेंट साठी बॅकग्राऊंड चेक मध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतं. अल्गोरिदम्स कॅन फिगर आउट की लहान असताना हे मूल असं होतं म्हणून आता क्रिमिनल असू शकतं, काही होऊ शकतं. सो भविष्यात ते मूल कशा पद्धतीने ह्या सगळ्याला रिॲक्ट करणार आहे किंवा त्याचा भवताल कसा रिॲक्ट करणार हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जे आपल्याला माहिती नाही त्या भानगडीत आपण पडू नये. त्यामुळे पण मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स हे ऑनलाईन स्पेसमध्ये असता कामा नयेत. आता मला काही पालक असं विचारतात की आमचं मूल एवढं मोठं नाहीये की ते कन्सेंट देऊ शकेल, 4 वर्षाचं आहे 5 वर्षाचं आहे की ते सांगू नाही शकत, मग आम्ही काय करायचं? टाकायचं नाही. करेक्ट. तुमचं मूल जोपर्यंत त्या वयात येत नाही आणि तो त्याचा चॉईस नाहीये तोपर्यंत तुम्हाला कितीही प्रेमाची उबळ आली तरी ती रोखून धरायची आणि तुम्हाला कितीही इन्फ्लुएन्सर व्हावंसं वाटलं तरीही रोखून धरायचं. कारण ते मूल पुढे गेल्यानंतर ह्या सगळ्याला कसं रिॲक्ट करणार आहे हे तुम्हाला माहिती नाही, हे तुम्ही ठरवू शकत नाही आणि हे तुम्ही ठरवू नये. कारण ते इंडिपेंडंट मूल आहे, त्याला त्याचं स्वतःचं चॉईसेस आहेत, डोकं आहे आणि एक व्यक्ती आहे ती. सो त्या व्यक्तीची स्वतःची स्पेस, त्याची स्वतःची प्रायव्हसी आणि कन्सेंट ह्या सगळ्या गोष्टी इक्वली महत्वाच्या आहेत. आणि तू मगाशी एक शब्द वापरलास की ब्रँड्स आर ग्रूमिंग देम. येस. यात एक खूप मोठा सिक्युरिटी रिस्क ही आहे की पिडोफाईल सुद्धा या माध्यमांचा वापर त्या मुलांचे फोटो वापरून मॉर्फिंग करायला किंवा काही करायला करू शकतात नाही करतात. कारण डार्क वेबमध्ये अशा अनेक वेबसाईट्स असतात जिथे लहान मुलांचे फोटो व्हिडिओज मॉर्फ करून किंवा अनेक प्रकारे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून विकले जातात आणि ह्या साईट्स प्रामुख्याने पेडोफिलियाग्रस्त लोकांसाठीच्याच असतात. त्यामुळे हे ऑलरेडी होतंय आणि अनेक केसेस भारतात पण झालेले आहेत जिथे एखाद्या व्यक्तीकडे लहान मुलांचे 700 फोटो सापडले, 1000 फोटो सापडले आणि ते जेव्हा एवढे सगळे फोटो का आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन झालं तेव्हा असं लक्षात आलं की अशा साईट्सना विकण्यासाठी ते गोळा केलेले फोटो होते. सो ह्या घटना ऑलरेडी घडतायत. त्यामुळे तुमच्या मुलांचा फोटो टाकल्यानंतर तो कुठे जाणार आहे हे पण तुमच्या हातात नाही, हे तुम्ही ठरवू शकत नाही. एकदा तिथे त्या स्पेसमध्ये एखादी गोष्ट गेली की त्याचं पुढे काय होईल हे कोणीही ठरवू शकत नाही. स्क्रीनशॉट्स निघू शकतात, डाउनलोड करून ठेवले जातात, कम्प्युटरवरती सेव्ह करून ठेवले जाऊ शकतात. ऍब्सोल्युटली. देर आर मल्टिपल. मी एक एक्झाम्पल तुला देते की माझी एक मैत्रीण, तिला मूल झालं आणि काही कारणाने आम्ही भेटलो नव्हतो, पण त्या मुलाचे फोटो आणि त्याचे व्हिडिओज आणि त्याचं नाव आणि तो कुठे आहे हे सगळं ती टाकायची. तो साधारण 2-2.5 वर्षांचा होता आणि मी चालत निघाले होते आणि तो त्याच्या नॅनी बरोबर असा धावताना दिसला आणि मला राहवलं नाही, कारण आपल्याला वाटतं की आपण ओळखतो म्हणून मी त्याला हाक मारली आणि तो लगेच, या व्यक्तीला आपलं नाव माहिती आहे, मुलं लहान निरागस असतात, तो धावत आला आणि माझ्याबरोबर खेळायला लागला आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे किती डेंजरस आहे. तर फक्त डिजिटल जगातच नाही, तुम्ही जेव्हा हे शेअर करता तेव्हा रिअल लाईफ डेंजर सुद्धा असतात. तुमची मुलं किडनॅप होऊ शकतात, तुमची मुलं ग्रूम होऊ शकतात इन रिअल लाईफ. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जसं तू म्हणालीस की आई वडिलांनी टाकू नये, पण आता काय झालंय की सगळ्या मुलांना मोबाईलचा ऍक्सेस हवा असतो. शाळेच्या कामांसाठी, प्रोजेक्टसाठी त्यांना इंटरनेट लागतं, फोन लागतो
आणि नंतर त्यांच्या आई वडील वर्किंग असतात म्हणून त्यांच्याकडे फोन दिला जातो आणि त्यांना पिअर प्रेशर म्हणजे इतर मुलं वापरतात म्हणून समाज माध्यमं वापरायची असतात. तर हे जेव्हा तुम्ही मुलांच्या हातात देता तेव्हा ज्या सिक्युरिटी रिस्क असतात त्या कशा आपण हँडल करायच्या? मुळामध्ये लहान मुलांना मोबाईलची गरज नसते. लहान मुलांना मोबाईलची गरज असते हे मोठ्यांच्या जगाने तयार केलेलं स्टेटमेंट आहे. याचा लहान मुलांच्या जगाशी काहीही संबंध नाही. हा मोठ्यांच्या जगाचा कन्व्हिनियन्स आहे. मला 4 गोष्टी करायच्यात, माझं मूल किरकिरतंय, मला त्याला द्यायला वेळ नाहीये किंवा माझ्यात तो पेशन्स नाहीये, माझ्यामध्ये ती बँडविड्थ नाहीये, एनर्जी नाहीये, मी पटकन मोबाईल समोर ठेवते. मुलं जेवताना आम्हाला म्हणजे मी तुला सांगू शकत नाही किती हे प्रमाण इंटेन्स आहे. 10 पालकांमधले 9 पालक मला हे सांगतात की आमचं मूल टीव्ही बघितल्याशिवाय जेवत नाही. घशाखाली घासच उतरत नाही त्यांच्या. आणि हे ॲबनॉर्मल आहे हे त्या 9 पैकी 7 लोकांना कळलेलं नसतं. सो हे मुलांच्या जगाने मागितलेल्या गोष्टी नाहीत. हे मोठ्यांच्या जगाने तयार केलेली बिलीव्स आहेत, तयार केलेली स्टेटमेंट्स आहेत. ती थोडीशी इरेज करण्याची गरज आहे. आपल्या मुलांना मोबाईल कशासाठी लागतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. मुलं मोबाईल वापरून फक्त 4-5 गोष्टी करतात. एक म्हणजे चॅटिंग करतात, दुसरं म्हणजे गेम्स खेळतात, तिसरं म्हणजे गुगलवरती जाऊन सर्च करतात वेगवेगळ्या गोष्टी, आणि चौथं म्हणजे स्वतःचे रील्स बनवतात किंवा फोटो काढतात. याच्या पलीकडे मुलं काहीही करत नाहीत. हे करण्याचं वय वर्ष 10 आहे का, 8 आहे का, 7 आहे का, हा प्रश्न पालकांना पडत नाही. हा प्रॉब्लेम आहे. आपण हे गृहीत धरलंय की आता काय मुलांना द्यावाच लागतो फोन. मला खूप बेसिक मध्ये प्रश्न पडतात हल्ली की माझं मूल खूप हुशार आहे, अतिशय ब्रिलियंट आहे, अभ्यासात हुशार आहे, वेल मॅनर्ड आहे, सगळं आहे, म्हणून वयाच्या 13व्या वर्षी लग्न लावाल का त्याचं? नाही लावणार. माझ्या घरात सगळेजण सोशल ड्रिंकिंग करतात फॉर एक्झाम्पल. एखादा व्यक्ती आहे तो म्हणला की माझ्या घरात सगळेजण सोशल ड्रिंकिंग करतात, म्हणून मूल टीनेजर झालं, 12-13 वर्ष झालं की त्याच्या हातात दारूचा ग्लास ठेवणार का सोशल ड्रिंकिंग म्हणून? नाही ठेवणार. घरातला बाबा सिगरेट पितोय फॉर एक्झाम्पल किंवा आई सिगरेट पिते आहे म्हणून मूल 15 वर्षाचं झालं की चल माल रे कश म्हणून त्याच्या हातात सिगरेट देणार का स्वतः फुंकत असलेली? जर ह्या गोष्टींमध्ये आपण इतके पर्टिक्युलर आहोत किंवा आपण हे मानतो की नाही हे वय नाही तुझं ह्या गोष्टी करण्याचं, थोडा मोठा हो, देन तू डिसाईड कर तुला काय करायचंय किंवा काय करायचं नाहीये. मग मोबाईलच्या बाबतीत आपण किती सहजपणे मोबाईल देतो. आपण हा विचारच करत नाही की मोबाईल हे इतकंच महत्वाचं गॅजेट आहे की जे एज अप्रोप्रिएट अडिक्टिव्ह सबस्टन्स आहे. एक्झॅक्टली. आणि एज अप्रोप्रिएट द्यायला पाहिजे. हो, कारण दारू, तंबाखू किंवा कुठल्याही सबस्टन्स ॲडिक्शन मध्ये आपला मेंदू जशा पद्धतीने काम करतो तसाच पद्धतीने तो इंटरनेट ॲडिक्शन मध्ये काम करतो. म्हणूनच इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर, गेमिंग ॲडिक्शन डिसऑर्डर असे शब्द आहेत. आणि थोड्या दिवसात सोशल मीडिया ॲडिक्शन डिसऑर्डर येणारच आहे. म्हणजे ते ऑलरेडी आहे, ते फक्त आयडेंटिफाय झालेलं नाही. सो ह्याला डिसऑर्डर का म्हटलंय? कारण तुमचा तो आजार आहे म्हणून त्याला डिसऑर्डर म्हटलेलं आहे. मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती असूनही जर आपण आपल्या मुलांच्या हातात वयाच्या 4थ्या आणि 5व्या वर्षी मोबाईल देणार असू तर मला असं वाटतं की हा आपला कन्व्हिनियन्स आहे. ॲब्सोल्युटली. हे मुलांनी मागितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळांच्या बाबतीत पर्टिक्युलरली की आम्ही ऑनलाईन अभ्यास देतो, आम्ही ऑनलाईन असाइनमेंट्स देतो, आम्ही ऑनलाईन मुलांना अमूक ढमूक करायला देतो. माझा व्यक्तिशः ह्याला प्रचंड विरोध आहे. कशाला ऑनलाईन देताय मुलांना करायला? जेव्हा तुम्ही मुलांना प्रत्यक्ष गोष्टी करायला लावता तेव्हा कितीतरी लाईफ स्किल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. जेव्हा तुम्ही हे सगळं ऑनलाईन करायला सांगता तेव्हा ती लाईफ स्किल्स तुम्ही काढून घेता. की जी लाईफ स्किल्स मुलांना विकसित करणार आहेत, त्यांना माणूस म्हणून उभं करणार आहेत, त्यांचा माणूस म्हणून विकास घडवणार आहेत, ती लाईफ स्किल तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेताय जस्ट बिकॉज ते ट्रेंडी वाटतं की आमच्या मुलांचा ना टॅबवरती होमवर्क येतो. हे ॲबनॉर्मल आहे. ह्याच्यासाठी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण माणूस ही प्रजाती हायब्रिड लाईफस्टाईल जगण्यासाठी तयार झालेली प्रजाती नाही. व्हर्च्युअल आणि रिअल अशा कुठल्या 2 स्पेसेसमध्ये जगण्यासाठी म्हणून आपण
नैसर्गिकपणे तयार झालेली स्पीशीज नाही होत. आपण रियालिटीमध्ये जगण्यासाठी तयार झालेली स्पीशीज आहोत. आपण आता जे करतोय ते विपरीत आहे आणि म्हणून त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एवढे तीव्र आपल्याला भोगायला लागतात, कारण आपल्याला हे लक्षात येत नाही की दिस इज नॉट नॉर्मल. या पर्टिक्युलरली मुलांच्या बाबतीत एकदा तुम्ही अडल्ट झालात, मोठे झालात की तुम्ही 4 गोष्टी ऑनलाईन करताय, 4 गोष्टी ऑफलाईन करताय, हळूहळू त्याच्याशी तुम्ही ऍडजस्ट होताय, तुम्ही काही गोष्टी नवीन स्किल्स अक्वायर करताय, दॅट इज फाईन. पण 4थीच्या मुलाचा कशाला ऑनलाईन क्लास पाहिजे तुम्हाला? पहिलीतल्या मुलाला कशाला तुम्हाला ऑनलाईन गाणं शिकवायचं? प्रत्यक्ष शिकवा ना. या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन का करायच्यात हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला पाहिजे. त्यामुळे सोल्युशन हेच आहे की लहान मुलांना मोबाईल देऊ नका. पण तरीही पिअर प्रेशरमुळे वगैरे दिला जेव्हा जातो तेव्हा रोब्लॉक्स वगैरे असे गेम्स असतात जिथे त्यांची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होते, तेव्हा मुलांना स्वतःला सिक्युअर ठेवण्यासाठी काय प्रशिक्षण देता येईल? तुला अजून 2 गोष्टी सांगते मी. पहिली म्हणजे ह्याच्यात फरक करायला पाहिजे आपण की इंटरनेट ऍक्सेस आणि मोबाईल ऍक्सेस. मी असं नाही म्हणते की इंटरनेट ऍक्सेस तुम्ही बंद करा किंवा तो देऊ नका. मी म्हणते तुम्ही गॅजेट म्हणून मोबाईल देऊ नका. सो तुम्ही गॅजेट शिफ्ट करू शकता. सगळ्यांच्या घरात आज हल्ली अगदी साधा जरी तुम्ही टीव्ही घेतलात तरी तो स्मार्ट टीव्हीच असतो. सो तुम्ही टीव्हीवरती ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर देऊ शकता. तुम्ही लॅपटॉपवरती देऊ शकता. मोबाईलवरती देण्याची गरज नाही. मोबाईल इज अ व्हेरी पर्सनलाइज गॅजेट. लहान मुलांना पर्सनलाइज गॅजेटची गरज नसते. तुम्ही इंटरनेटचं तुम्हाला एक्सपोजर द्यायचं आहे ना मुलांना, तुम्ही जरूर द्या. तुम्ही लॅपटॉपवर द्या, तुम्ही टीव्हीवर द्या, की जे मोठे स्क्रीन्स आहेत, जे कॉमन स्क्रीन्स आहेत आणि जे कॉमन स्पेसमध्ये असतात. घरातल्या हॉलमध्ये टीव्ही असतो किंवा लॅपटॉपवरती द्यायचा तरी त्याला म्हणता येतं की नाही हॉलमध्ये बसून आणि तुम्ही सुपरवाइज करू आणि शकता. तुम्ही सुपरवाइज करू शकता. द मुमेंट मोबाईल आला ना की इट्स व्हेरी पर्सनलाइज्ड आणि दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर किड्स. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुलांना काय आपण शिकवू शकतो तर आम्ही जे डिजिटल लिटरसी प्रोग्राममध्ये करतो की मुलांना ह्याची स्पष्ट कल्पना द्यायला पाहिजे की तिथे काय धोके आहेत. आणि मी तुला माझ्या अनुभवावरनं सांगते, मुलांना जर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ना की काय धोके असतात, मुलं इतकं अलर्टली वापरायला शिकतात. कारण शेवटी माणूस आहे, माणूस स्वतःची सुरक्षितता पहिले बघतो. त्यामुळे त्यांना जर हे कळलं ना की स्ट्रेंजर्सशी बोलल्यानंतर काय होऊ शकतं किंवा एखाद्या अनोळखी लिंकवरती क्लिक केलं तर काय होऊ शकतं किंवा तुमची डेटा प्रायव्हसी म्हणजे काय आहे, तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स कसे तयार होतात, ते तुम्ही कसे रिस्ट्रिक्ट करू शकता, ह्या सगळ्या, किंवा तुमची हिस्ट्री तुम्ही इरेज कशी करायची आहे किंवा हिस्ट्री क्रिएट करायचीच नाही याच्यासाठीची टूल्स कशी वापरायची, हे जर तुम्ही मुलांना व्यवस्थित शिकवलं, सांगितलं, तर मुलं अतिशय अवेअर्डली ही स्पेस वापरतात. हा माझा आजवरचा अनुभव आहे. छान. त्याच्याही खालची मुलं जी असतात, म्हणजे अगदी 5 वर्षाच्या खालची मुलं आहेत समजा आणि त्यांच्या हातात तुमचा मोबाईल आहे, पेरेंटल कंट्रोल्स आहेत. सगळ्या फोनमध्ये डिजिटल वेलबिंग आणि पेरेंटल कंट्रोल नावाचं फीचर असतं. ते फीचर ओपन केलं तर तिथे पेरेंटल कंट्रोल असतो, जो तुम्ही ऑन केलात तर काही गोष्टी या मुलांपर्यंत येतच नाहीत. काही वेबसाईट ज्या मुलांनी बघण्याच्या नाहीत त्या मुलांपर्यंत येत नाहीत. किंवा काही अशा फॅमिली लिंक्स पण आता उपलब्ध असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांचा मोबाईल, मुलांचा ईमेल आयडी हे तुम्ही स्वतःशी लिंक करायचं. म्हणजे मग त्या मोबाईलवरती काय चालू आहे, त्या ईमेलवरती कशा पद्धतीच्या ईमेल्स येत आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अ पेरेंट मॉनिटर करता येतात. आणि जर असं लक्षात आलं की देर इज अ डेंजरस कॉन्व्हर्सेशन इज गोइंग ऑन किंवा काहीतरी कुठल्या तरी अनव्हेरीफाईड वेबसाईटवरती तुमचं मूल जात आहे, तर तुम्ही तिथल्या तिथे मुलांशी बोलून ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी एक उपाय करू शकता. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांशी ह्याविषयी बोला. बोलण्या इतकं प्रभावी माध्यम, संवादा इतकं प्रभावी टूल दुसरं कुठलं नाही. तुम्ही जर हे मुलांना सतत सांगत राहिलात आणि ती इकोसिस्टीम तयार करत राहिलात, बातम्या येतात पेपरमध्ये त्या नुसत्या वाचून दाखवा, त्याच्याविषयी डिस्कशन करा. ज्या गोष्टी आपण चहाच्या वेळेला टेबलवर बसून बोलतो, गप्पा मारतो, त्या गप्पांमध्ये हे विषय आले ना की मुलं आपोआप अलर्ट होतात. आणि मी खरंच सांगते तुला, मुलं अलर्ट झाल्यानंतर ते इतके व्यवस्थित वापरायला शिकतात की त्यांना काहीही मग तुम्हाला सांगण्याची गरज उरत नाही. पण हा अवेअरनेस क्रिएट करणं ही कुठेतरी मला असं वाटतं सगळ्या मोठ्यांची जबाबदारी आहे. ह्या पळवाटेकडे जाऊ नये की मुलांना लागतोच मोबाईल. हे तू जे म्हणालीस की लहान मुलांना काय धोके आहेत संभाव्य ते सांगा आणि कसं अलर्ट राहायचं ते सांगा,
पण अनेक मग ते मोबाईल नीट वापरू शकतात किंवा ते त्या इंटरनेटवर स्वतःची काळजी घेऊ शकतात. अनेक मोठ्यांनाही हे येत नाही. फेक कॉल्स हो. हा एक मोठा फ्रॉड आजकाल होतो आणि त्यात सहजासहजी सुशिक्षित काय अतिशय एरवी हुशार असणारी माणसं सुद्धा त्यात अडकून जातात. अडकतात. तर हे का होतं आणि हे याच्यापासून कसं वाचायचं? मी जसं मगाशी तुला म्हणलं ना की काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं म्हणतात की तुमच्या मनात जे आहे ते लिहा. तशाच पद्धतीने एक गोष्ट आपण गृहीत धरलेली म्हणजे की आलेला प्रत्येक कॉल हा उचलायचा असतो. गरज नाहीये. आलेला प्रत्येक कॉल तुम्ही उचलणं हे मॅन्डेटरी नाही, हे तुमच्यावरती कंपल्शन नाही. विशेषतः व्हिडिओ कॉल्स. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की व्हिडिओ कॉल हा जर तुम्हाला आधी त्याच्याबद्दल सांगितलं गेलं असेल, अलर्ट केलं असेल की मी तुला 5 मिनिटांनी व्हिडिओ कॉल करणार आहे, तरच उचलायची गोष्ट आहे. अदरवाईज व्हिडिओ कॉल उचलायचे नसतात. अगदी कॉन्टॅक्ट कडनं सुद्धा, कोणाही कडनं नाही. माहितीच्या माणसाचा सुद्धा व्हिडिओ कॉल उचलायचा नाही जर तुम्ही आधी इन्फॉर्म केलेले नाही आहात. याचं कारण असं सांगते की आजकाल सिम कार्ड क्लोनिंग पण होतं. सो व्हिडिओ कॉल तुझ्या ओळखीच्या माणसाचाच येतोय, पण जर त्याचा फोन हॅक झालेला असेल आणि त्याचं सिम जर क्लोन झालेलं असेल तर तो कॉल त्या माणसाकडनं येत नाही, तो हॅकरकडनं येतोय. सो तुला हे कळणारच नाहीये. त्यामुळे तुला जोपर्यंत इन्फॉर्मेशन नाहीये की मला व्हिडिओ कॉल येणार आहे, तोपर्यंत कोणाचाही व्हिडिओ कॉल उचलणं हे रिस्कीच आहे. समजा हे तुम्हाला माहितीये तरी पण चुकून उचलला गेला कॉल, असं होऊ शकतं की बरेचदा आपल्याला हे सगळं माहिती असतं पण तरी सुद्धा माणसांच्या हातून चुका घडतात. तर मग अशा वेळेला काय करायचं, तर मला मोबाईल मी घेते, म्हणजे मी तुला दाखवते की कसं स्वतःला तुम्ही वाचवू शकता ह्याच्यातनं. ओके. येस. सो समजा व्हिडिओ कॉल आला तुला आणि तू व्हिडिओ कॉल उचललास, म्हणजे तुला माहितीये की उचलायचा नाही पण तू उचलला गेला तुझ्याकडनं आणि तुझ्या लक्षात आलं की अरे मी चुकून व्हिडिओ कॉल उचललेला आहे. तर आपण असा फोन धरलेला असतो ना, आपला अंगठा फक्त फ्रंट कॅमेरावरती ठेवून द्यायचा. इट इज अ सिम्पल ट्रिक. कारण काय होतं, द मुमेंट तुम्ही फ्रंट कॅमेरावरती तुमचा फिंगर ठेवलं, तुमचा चेहरा रेकॉर्ड होत नाही. ब्लॅकमेलिंग कुठे होतं, कारण तुमचा चेहरा रेकॉर्ड होतो आणि मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं की तुम्ही सायबर सेक्स करताय का, किंवा तुम्ही कुठेतरी चॅटिंग करताय, तुम्ही कुठल्या तरी साईट्सना व्हिजिट केलेली आहे. हे सगळं प्रूफ कशात नव्हतं, कारण माझा चेहरा, माझी आयडेंटिटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. द मुमेंट तुम्ही हा फ्रंट कॅमेरा बंद करता, तुमची आयडेंटिटी त्याच्यामध्ये रजिस्टरच होत नाही आणि समोरचा माणूस तुम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही. इंटरेस्टिंग. किंवा तुम्हाला अननोन नंबरवरनं किंवा असा कॉल आलाय, व्हिडिओ कॉल, तुम्हाला माहितीये की मला व्हिडिओ कॉल उचलायचा नाहीये, पण तुम्ही ठरवलं की तो उचलायचा आहे, मी बाय चॉईस तुम्ही हे ठरवलं, तर उचलण्याच्या आधी सुद्धा तुम्ही इथे जर फिंगर ठेवलं आणि मग तुम्ही उचला, सो दॅट तुम्ही रजिस्टर होणार नाही इन एनी केस. तिसरी एक छोटी टिप म्हणजे हल्ली ना अशी छोटी स्टिकर्स मिळतात, कुठल्याही ऑनलाईन पोर्टलवरती मिळतात, कॅमेरा स्टिकर्सच असतात ती. ते स्टिकर कायम तुमच्या फ्रंट कॅमेऱ्याला लावून टाकायचं, सो दॅट चुकून उचलला गेला, बोट लागलं, कारण टच स्क्रीन असतात आपले, बोट लागलं आणि उचलला गेला, उचलायचा नव्हता पण असं झालं, हे काहीही कंडिशन्समध्ये जर तुमच्या फ्रंट कॅमेरावरती ते स्टिकर असेल तर तुमचा चेहरा रजिस्टर होत नाही. फॅन्टास्टिक. आणि किती सोपं आहे. ते स्टिकर आणण्याचा पण खर्च करायचा नसेल तर टिकली असते, ती टिकली लावायची. मोबाईलला कुंकू लावा, मोबाईल कुंकू लावते, टिकली लावा. फार तर फार काय होतं, टिकली काढली की तुम्हाला सेल्फी काढताना जरा ब्लर होतो, ते जरा हाताने स्वच्छ केलं की ते कॅमेरा स्वच्छ होतो आणि मग तुम्ही सेल्फी काढू शकता. सो काहीही खर्च करायचा नसेल तर साधी टिकली लावा, ज्याने तुम्ही सिक्युअर होता, तुमची आयडेंटिटी सिक्युअर होते. एकदा आयडेंटिटी सिक्युअर झाली ना की कोणीही तुम्हाला काहीही करू शकत नाही. सगळा गेम तिथे असतो की तुझा चेहरा एकदा रजिस्टर झाला की मग समोरचा माणूस तुला मॅनिप्युलेट करायला मोकळा होतो. फॅन्टास्टिक. आता मध्यंतरी अनेक लोकांचं असं होत होतं की त्यांचे इंस्टाग्राम किंवा फेसबुकचे प्रोफाईल होते, त्यात एखादं स्पेलिंग पुढे मागे करून नवीन प्रोफाईल होऊन मग ते अगदी खरोखरीने काय ग, कशी आहेस, किती दिवस झाले, आणि हे माझ्या अतिशय चांगल्या ओळखीच्या व्यक्तीकडनं मला मेसेजेस आले आणि ती व्यक्ती इंग्रजीमध्ये MA आहे, त्यामुळे मला माहित होतं की हे असे चुकीची स्पेलिंग्स ती मला चॅटमध्ये सुद्धा लिहिणार नाही. म्हटल्यावर मी तिला फोन केला
मला ना नवीन नाटक करायचंय, त्यासाठी मला पैसे हवेत. आणि हे इतकं म्हणजे तिचं बॅकग्राऊंड आणि माझं बॅकग्राऊंड लक्षात घेता, आमची रिलेशनशिप लक्षात घेता, आम्ही आधी काय बोलत होतो याच्या अनुषंगाने हे मेसेजेस होते. तर अशा जेव्हा होतात गोष्टी, त्या आपल्याबरोबर होऊ नये म्हणून काय करता येतं? आपले अकाउंट्स कसे सिक्युअर करायचे? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा ई शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सगळीकडे 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन आहे किंवा 2 स्टेप काही ठिकाणी म्हणतात व्हेरिफिकेशन आहे. सो ते ऑन पहिले करायचं, सो दॅट कुठलाही तुमच्या अकाउंटला हॅक करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी पण 2 स्टेप्स असतील तर तुम्हाला तुमचं अकाउंट इतक्या सहजासहजी हॅक करता येत नाही. कारण एक तुमचा कोड येतो तो ईमेलला येतो आणि दुसरा कोड येतो तो तुमच्या मोबाईलला येतो. सो दोन्हीचा ऍक्सेस बहुतेक वेळेला हॅकरकडे एकदम नसतो. त्यामुळे तिथे पहिले तुम्ही स्वतःला सिक्युअर करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी लिंक्सवरती कुठल्याही परिस्थितीत क्लिक करायचं नाही. ते जे मी मगाशी सांगितलं ना तुला की भावना, ते टेम्पटेशनची भावना जी आहे ना ती इतकी तीव्र असते सोशल मीडियावरती की आपण प्रत्येक गोष्टी उघडून बघण्याच्या मागे लागलेलो असतो. सो तसं करायचं नाही. जर आपल्याला माहिती नाहीये त्या लिंकबद्दल काहीही तर आपण ती लिंक उघडायची नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. सो दॅट हॅकिंग होण्याच्या शक्यता तिथे कमी होतात. पर्टिक्युलरली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमची अकाउंट्स केव्हा हॅक होतात? जेव्हा तुम्ही अशा अनव्हेरिफाईड लिंक्स ज्या आहेत त्या लिंक्सला तुम्ही क्लिक केलेलं असेल तर. आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुमचा फ्रिक्वेंटली बदलला पाहिजे आणि तो वियर्ड पाहिजे. जितका तुमचा पासवर्ड विचित्र तितका तो उत्तम. म्हणजे पासवर्डमध्ये कधीही स्वतःचं नाव, मुलांची नावं, नवरा म्हणजे पार्टनरची नावं किंवा जन्मतारखा किंवा लोकांना आधार आणि पॅनचे शेवटचे आकडे टाकायची सवय असते तर असे आकडे असलं किंवा तुमच्या गावाचा पिनकोड, तुमच्या गावाचं इनिशियल्स असलं काहीही त्याच्यामध्ये टाकायचं नाही. पण मग हा स्वतः लक्षात कसा ठेवायचा? गरज नाही लक्षात ठेवण्याचा पासवर्ड. हा पण एक आपल्याकडे आता खूप चुकीचा समज आहे की पासवर्ड लक्षात ठेवायचा असतो. तो काळ संपला जेव्हा पासवर्ड लक्षात ठेवणं गरजेचं होतं. कारण रिजनरेट करायचा झाला तर 3 ते 7 दिवस लागायचे. आता तू 10 सेकंदांमध्ये पासवर्ड रिजनरेट करू शकतेस. कुठलाही इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड सुद्धा तू 10 सेकंदामध्ये रिजनरेट करू शकतेस. मग तू लक्षात कशाला ठेवतेस? मी कुठलाही पासवर्ड माझा लक्षात ठेवत नाही. मला आठवला नाही, चुकला, 3 अटेम्प्ट्स असतात इंटरनेट बँकिंगवरती. जीमेलला वगैरे नसतात पण इंटरनेट बँकिंगला. पहिल्या अटेम्प्टमध्ये चुकला की रिजनरेट करा. तुम्हाला तुमचा ईमेल पासवर्ड आठवला नाही, फॉरगेट पासवर्ड करा. 2 सेकंदात आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल तर तुम्हाला मोबाईलवरनं फक्त क्लिक केलं की होतं. सो पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नसते. नंबर 1. नंबर 2, अनेकांना ईमेलच्या ड्राफ्टमध्ये पासवर्ड सेव्ह करून ठेवायची सवय असते. दॅट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस प्रॅक्टिस. कारण जर तुमचं ईमेल हॅक झालं तर तुमचं पासवर्ड सकट सगळी दुनियादारी गेली. त्यामुळे आणि आता तर ईमेल म्हणजे खास करून जे मोस्ट पॉप्युलर ईमेल वेबसाईट आहे दॅट हॅज बिकम युअर पासपोर्ट इन द ऑनलाईन वर्ल्ड. एक्झॅक्टली. त्यामुळे त्या ड्राफ्टमध्ये ठेवू नका. लक्षात ठेवण्याची गरज नाही. अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला कुठेतरी लिहून ठेवायचं आहे तर तुमच्या एखाद्या छोट्याशा डायरीमध्ये तुम्ही तो पासवर्ड लिहून ठेवा ज्या डायरीचा ॲक्सेस कोणालाही नाहीये. नाहीतर असं होतं की मी डायरीत लिहिलं आणि मग डायरी कोणीतरी वाचली आणि मग माझा पासवर्ड गेला. म्हणजे मला कायम असं वाटतं की पासवर्ड ही इतकी पर्सनलाइज गोष्ट आहे की तुमच्या पार्टनरला पण माहिती असण्याची गरज नाही. आपल्याकडे ना पासवर्ड हा ट्रस्टशी जोडलेला आहे भारतात. की तू मला पासवर्ड देत नाहीस म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. दोन्हीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. माझा कितीही तुमच्यावरती विश्वास असला तरी मी पासवर्ड देणार नाही. बरोबर. कारण दॅट इज समथिंग व्हेरी पर्सनलाइज्ड. म्हणजे आम्ही कपल्समध्ये हे खूप बघतो की भांडणाची कारणं काय तर पासवर्ड देत नाहीस. कारण तो पासवर्ड आपण ट्रस्टशी जोडलेला आहे. मुलं आणि पालकांमध्ये भांडणं का होतात? कारण मुलं म्हणतात की मी तुला पासवर्ड देणार नाही. आता इथे मूल खूप लहान असेल तर त्याचा ऐकण्याची गरज नाही. पासवर्ड पालकांकडे असलाच पाहिजे कारण ते मायनर आहे. पण आम्ही हे बघतो की 22 आणि 25 वर्षाची मुलं आणि पालक यांच्यात भांडणं होतात. कारण का तर पालकांना मुलांच्या मोबाईलचा ऍक्सेस हवा असतो.
20 आणि 22 वर्षाच्या मुलीचा मोबाईलचा ऍक्सेस पालकांना का हवाय? सो पासवर्ड हे कोणाशीही शेअर न करण्याची गोष्ट असते, विशेषतः इफ यू आर ॲडल्ट. Yes. मायनर्सच्या बाबतीतली गोष्ट वेगळी आहे. करेक्ट. त्यामुळे तो पासवर्ड जपून ठेवा आणि विचित्र पासवर्ड बनवा. पॅटर्न विचित्र पाहिजे. येस. तर त्या पॅटर्न्स बद्दल म्हणजे पॅटर्न विचित्र पाहिजे म्हणजे कसा तो पॅटर्न आयडेंटिफाय करायचा? म्हणजे फॉर एक्झाम्पल ABCD असं नाही घ्यायचं. AQIP किंवा AQBX की जे नॉन लिनियर. हां. आणि नंबर्स घेताना सुद्धा 1 2 3 4 ह्याच्याऐवजी 1029 किंवा 187 1830 असे काहीतरी नंबर्स की जे पटकन तुम्हाला प्रेडिक्ट करता येणार नाही. किंवा बरीच लोक मुक्ता @1234 असे पासवर्ड टाकतात किंवा वायफायचे पासवर्ड बरेच लोक 1 2 3 4 5 6 7 8 किंवा द मोस्ट पॉप्युलर पासवर्ड इज पासवर्ड किंवा पासवर्ड 1 2 3 हे इतकं प्रेडिक्टेबल आहे की हे कोणीही हॅक करू शकतं आणि कोणीही वापरू शकतं. आणि आता सगळ्या वेबसाईट्स वरती तुम्ही जेव्हा पासवर्ड, एकतर बऱ्याच वेबसाईट्स आर OTP लॉग इन, त्यामुळे ते तिथे पासवर्डचा, पण बऱ्याच वेबसाईटचं तुम्हाला पासवर्डची स्ट्रेंथ टेस्ट तुम्ही तो एंटर केला की ती स्ट्रेंथ त्याचा वापर करा. स्पेशल कॅरेक्टर्स आणि लिहिलेलं असतं की तुम्ही किती स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजेत, किती नंबर्स पाहिजेत, किती लेटर्स पाहिजेत, हे बहुतेक वेळेला तिथे लिहिलेलं असतं. सो ते जरी आपण फॉलो केलं ना तरी सुद्धा मला असं वाटतं की पॅटर्न आपल्याला वियर्ड बनवता येऊ शकतो. येस. फॅन्टॅस्टिक. आता मी तुला पटपट प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुला पटपट उत्तर द्यायचे. त्याला आपण क्विक फायर म्हणतो. तू एवढं स्ट्रेस नको घेऊस. मी तुझे क्वेश्चन्स हॅक केलेले नाही. नाही तर तुम्हाला पासवर्ड विचारशील प्रत्येक उत्तराआधी. ओके. व्हॉट्सअपवर आलेली लिंक लगेच उघडायची की नाही? नाही. स्कॅम ओळखायचा पहिला इशारा? एकतर खूप प्रेमात बोलतात, मोह दाखवतात किंवा भीती दाखवतात. ऑनलाईन पैसे सुरक्षित ठेवायचा एक नियम? पासवर्ड स्ट्रॉंग करा, पिन्स कोणाशी शेअर करू नका, OTP कोणाशीही शेअर करू नका. गुगल पे, फोन पे सुरक्षित आहेत का? हो आहेत, जर ते डोकं ठिकाणावर ठेवून वापरले. फ्री गिफ्ट सांगितलं तर चांगली गोष्ट की वाईट? वाईट. फेसबुक, इंस्टाग्रामवर पर्सनल फोटो पब्लिक ठेवावेत का? जर तुम्ही ॲडल्ट असाल आणि फोटो कोणाकडेही गेला तरी तुम्हाला काही त्याच्याविषयी प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ठेवू शकता, अदरवाईज नाही. पब्लिक वायफायवर UPI वापरावं का? नाही. ॲप इन्स्टॉल करताना परमिशन बघायला हव्यात? हो. स्क्रीनशॉटमध्ये OTP ठेवणं सुरक्षित आहे का? नाही. ताबडतोब करा असं सांगणारे मेसेज स्कॅम असू शकतात का? हो. काय पटापट उत्तरं दिली आहेत. प्रोसेसिंग टाइम वॉज व्हेरी फास्ट, आय मस्ट से. थँक्यू मुक्ता. आज तू वेळात वेळ काढून इथे आलीस त्याबद्दल तुला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची. थँक्यू सो मच. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले. 75 वर्षांची मसाल्याची परंपरा. त्यांच्याकडनं तुझ्यासाठी खास भेट. थँक्यू सो मच फॉर यू. आणि कालनिर्णयकडनं एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू सो मच. तू कालनिर्णयाची लेखिका आहेसच त्यामुळे तुला हे देण्यात आम्हाला खूप आनंद होतोय. तू वेळात वेळ काढून इथे आलीस, आम्हाला इतकं छान सगळं समजावून सांगितलंस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मलाही खूप मजा आली. येस. आणि पुन्हा एकदा आपण एक अजून एपिसोड करू कारण माझे बरेच प्रश्न कव्हर झाले नाही वेळेअभावी. तर आपण पुन्हा एकदा नक्की करू. अशा छान गप्पा माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर कालनिर्णयच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला, यात तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं का, हे आम्हाला नक्की खाली कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडलाच असेल तर तो शेअर करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, पण तोपर्यंत नमस्कार.